श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन होत आहे. प्रतिमेचे पूजन झालेलं आहे. या कार्यक्रमात उद्याचा कार्यक्रम आज आपण घेतलेला आहे. उद्या गणित दिन आहे. तोच आता आपला उद्या वार्षिक क्रीडा महोत्सव असल्यामुळे आपण तो कार्यक्रम आज घेतोय. आजच्या ह्या गणित दिनाच्या शुभ अवसरावर आपल्या शाळेचे धडाडीचे मुख्याध्यापक श्री सावंत सर, उपमुख्याध्यापिका आदरणीय कुलकर्णी मॅडम, पर्यवेक्षक आदरणीय कदम सर, पर्यवेक्षिका आदरणीय E.D. पाटील मॅडम, सर्व गणित शिक्षक बंधू भगिनी, सर्व शिक्षक बंधू भगिनी, आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झाला आहात. प्रथम आपल्या सगळ्यांचं स्वागत. टाळ्या वाजवा जरा. त्याचप्रमाणे इथे बीएडच्या शिक्षिका ह्याही इथं उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. आणि महत्त्वाचं म्हणजे या शाळेची आन बाण आणि शान म्हणजे या शाळेचं सर्वस्व वैभव माझ्या समोर बसलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, आपलं या ठिकाणी मनापासून स्वागत. आज गणित दिन आहे आणि त्या निमित्ताने आपण सर्वजण तुमच्या सगळ्यांच्या मार्फत मी गणित शिक्षकांचं या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि आपल्यात सुद्धा अनेक गणित तज्ज्ञ निर्माण व्हावेत आणि 10वीला 12वीला अगदी आउट ऑफ मार्क्स मिळावेत असे विद्यार्थी तयार व्हावेत, अशा आपण त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देऊया. आणि आता गणित दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी व्यवस्थितपणे साजरा होईल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आणि अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. गणित के बिना आप कुछ नहीं कर सकते. आपके आसपास सब कुछ गणित ही है. होते या कार्यक्रमानिमित्त आपल्या प्रशालेतील काही विद्यार्थी आपल्या समोर आपले काही विचार मांडणार आहेत. प्रथम श्रेयस गजानन पाटील, 8वी. गजानन पाटील, मी आज तुम्हाला गणित दिनाविषयी काही माहिती सांगणार आहे. ज्याप्रमाणे मोराचा तुरा हा त्याच्या शिराच्या अगदी वर असतो, त्याचप्रमाणे शास्त्रात आणि ज्ञानात गणित हे सर्वात श्रेष्ठ आहे. गणित मध्ये त्रिकोण, चौकोन, लघुकोन, काटकोन, विशालकोन हे सर्व शिकवतात आणि त्याचप्रमाणे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा गणितच शिकवते. मानवी जीवनामध्ये असे एकही अंग नाही की ज्याचा गणिताशी संबंध. जगातील सर्व घडामोडी एवढेच नाही तर स्वयंपाकघरामध्ये जीवनाचे प्रमाण असो, जागोजागी तुम्हाला गणिताचेच अस्तित्व दिसून येईल. गणित हे केवळ आपण सर्वांना गणित हे खूप आवडते, परंतु काही जणांना गणिताचीच फार जास्त भीती वाटते. मुलांनो, गणित हा सगळ्यात सोपा विषय आहे. मलाही गणित हा खूप आवडतो. गणित हे केवळ अंकांचाच खेळ नव्हे तर तो अतिउत्तम विचार करण्याची सर्वोत्तम पद्धत आहे. गणित हे केवळ एक असे माध्यम आहे की ज्यामुळे आपली तर्क करण्याची क्षमता वाढते. गणित विषयाबद्दल आवड निर्माण व्हावी म्हणून आधुनिक भारताचे थोर गणितज्ञ तसेच दुसरे कोहिनूर म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म झाला. साल 2012 रोजी रामानुजन यांची 125वी जयंती होती, म्हणून ते वर्ष गणित वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरविण्यात आले. तसेच 22 डिसेंबर हा दिवस
जागतिक गणित दिवस म्हणून ठरविण्यात आले. रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी तामिळनाडू येथे झाला. रामानुजन हे लहानपणापासूनच गणित विषयामध्ये अत्यंत हुशार होते. झोपेत असताना सुद्धा त्यांचा मेंदू गणिताचाच केवळ विचार करीत असे. झोपेतून जागे झाल्यानंतर ते मोठमोठ्या गणिताची सूत्रे लिहित असत. रामानुजन हे अत्यंत हुशार होते, म्हणून मी तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग सांगणार आहे. एकदा गुरुजी विद्यार्थ्यांना म्हणतात, मुलांनो, तुम्ही मला 1 ते 100 या अंकांची बेरीज सांगा. सर्व मुले 1 अधिक 2 अधिक 3 अशी बेरीज करू लागतात. परंतु त्याच वेळी रामानुजन हे झटकन आपल्या जागेवर उभे होतात व गुरुजींना म्हणतात, गुरुजी, याचे उत्तर 5050 आहे. गुरुजी आश्चर्य होतात. गुरुजी रामानुजन यांना म्हणतात, अरे रामानुजन, इतके लवकर तू उत्तर कसे काढलेस? त्यावेळी रामानुजन म्हणतात, अहो गुरुजी, हे तर फार सोपे आहे. प्रथम मी पहिला अंक 1 व शेवटचा अंक 100 याची बेरीज केली. याची बेरीज 101 मिळते. परत 1 नंतरचा पुढचा अंक 2 व 100च्या आधीचा अंक 99. 2 व 99 याची बेरीजच्या जोरावर साऱ्या जगाला हादरवून टाकले. रामानुजन हे एक गणिताचा तारा तसेच गणिताचे जादूगार म्हणून आजही अजरामर आहे. म्हणून रामानुजन यांना माझा कोटी कोटी प्रणाम. विद्यार्थी मित्रांनो, मला इयत्ता 8वी पर्यंत श्री A.S. माळी सर, श्री P.S. पाटील सर, श्री S.N. पाटील सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. श्री A.S. माळी सर यांनी माझ्या गणिताच्या इमारतीचे पाया मजबूत केला. तसेच श्री P.S. पाटील सर यांनी माझ्या गणिताच्या इमारतीचा मधला भाग हा भक्कम केला व S.N. पाटील सर यांनी माझ्या गणिताची इमारत ही पूर्ण बांधून दिली. आपल्या शाळेतील गणिताच्या सर्व शिक्षकांना माझा नमस्कार व आपल्या शाळेतील सर्व गणिताच्या शिक्षकांना राष्ट्रीय गणित दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. एवढे बोलून मी माझे मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सुशीला बाजीराव पाटील 8वी ब. गणिताला रामराम करून कलाशाखेत भविष्य शोधायला भाग पाडणारे रामानुजन यांचा जन्म 23 डिसेंबर 1887 रोजी तमिळनाडू येथे झाला. त्यांच्या आईचे नाव कमलतम्मा तसेच त्यांच्या वडिलांचे नाव श्रीनिवास असे होते. जन्मतःच गणिताची आवड असणारे रामानुजन यांचे कुंभकोणमला प्राथमिक शिक्षण तसेच टाउन हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. त्यांनी बुद्धिमत्तेची चुणूक दाखवली. प्रत्येकी 5 मुलात 5 फळे वाटली तर प्रत्येकाच्या वाट्याला 1 फळ येईल. तसेच 10 फळे 10 मुलात वाटली तरीही 1च फळ येईल. त्याचप्रमाणे कोणत्याही संख्येला 1 ने भागले त्याच संख्येने भागले तर भागाकार 1 असे येईल. रामानुजन असे शिक्षकांनी मुलांना पटवून दिले. रामानुजन पटकन उठले व म्हणाले, आपल्याकडे 0 फळे आहेत. ती 0 फळे 0 मुलाला वाटली तर 0 आपके आसपास सब कुछ नंबर है असे म्हणणारे रामानुजन यांचे 26 एप्रिल 1920 रोजी अवघ्या 33व्या वर्षी निधन झाले. धन्यवाद सुशीला. यानंतर माध्यमिक विभागातील अश्विनी बजरंग नलवडे 10वी क ही विद्यार्थिनी आहे. आज राष्ट्रीय गणित दिनानिमित्त बजरंग नलवडे रामानुजन यांच्या कार्याचा आढावा घेत आहे. रामानुजन यांचा जन्म त्यावेळेच्या मद्रास इलाख्यातील तंजावर जिल्ह्यातील एरोड येथे गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. कुंभकोणम या जवळच्या गावात त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यांनी प्रारंभी स्वतः त्रिकोणमितीचा अभ्यास केला व वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी लेनर्ड ऑयलर यांनी पूर्वसूचित केलेली जा व कोजा या संबंधीची प्रमेय मांडली. 1903 मध्ये त्यांना G.S. कार यांचा सिनॉप्सिस ऑफ एलिमेंटरी रिझल्ट्स इन प्युअर अँड अप्लाइड मॅथमॅटिक्स हा ग्रंथ अभ्यासण्याची संधी मिळाली. या ग्रंथात सुमारे 6000 प्रमेय होती.
व ती सर्व 1860 सालापूर्वीची होती. या ग्रंथामुळे रामानुजन यांच्या कुशाग्र बुद्धीला चालना मिळाली. त्यांनी काल यांच्या ग्रंथातील प्रमेय पडताळून पाहिली, परंतु त्यापूर्वी गणितावरील चांगल्या प्रमाणभूत ग्रंथांशी त्यांचा संपर्क न आल्याने त्यांना प्रत्येक वेळी स्वतः मूलभूत संशोधन करावे लागले. या कार्यात त्यांनी अनेक नवीन वैदिक श्रेणीही शोधून काढल्या. 1904 मध्ये कुंभकोणम येथील गव्हर्नमेंट कॉलेज येथे त्यांना प्रवेश मिळाला व शिष्यवृत्तीही मिळाली. विद्यार्थ्यांनी आपसात बोलू नये. त्यांचे प्राध्यापक P.V. शेषू अय्यर यांना रामानुजन यांचे गणितातील असामान्य प्रभुत्व जाणवले. गणितात रस असल्याने व रामानुजन यांच्या कार्याच्या दृष्टीने त्यांनी कारकुनी काम करणे अयोग्य वाटल्याने त्यांनी रामानुजन यांना मद्रासला परत पाठविले. त्यांनी त्यांच्या चरितार्थाला काही काळ मदत केली व शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी प्रयत्न केले. हे प्रयत्न धार्मिक कारणास्तव ते नाकारले व त्यामुळे मद्रास आपल्या समोर येत आहे. नमस्कार, माझे नाव पूनम पुनाजी साबळे, इयत्ता 8वी, तुकडी ब. सर्वात प्रथम गणित विषयाचे शिक्षक व इतर शिक्षक व तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून राष्ट्रीय गणित दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज नॅशनल मॅथमॅटिक्स डे अर्थात राष्ट्रीय गणित दिवस हा संपूर्ण भारतासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस आहे. आजच्याच दिवशी महान गणितज्ञ रामानुजन यांचा जन्म झाला होता. म्हणून जगभरात हा दिवस गणित दिनाचे बरेच फायद्याचे ठरतात. श्रीनिवास अय्यंगर रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 मध्ये कोईम्बतूरच्या इरोड गावात झाला होता. ते एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले होते. देश आणि जगातील काही महत्त्वपूर्ण गणितज्ञांमध्ये त्यांचे नाव गाजलं आहे. असं म्हटलं जातं की त्यांना बालपणापासूनच गणित विषयाची आवड होती. भारत सरकारनं त्यांच्या वयाच्या फक्त 32व्या वर्षी रामानुजन यांचं निधन झालं आणि 2015 मध्ये त्यांच्या जीवन प्रवासावर प्रकाशझोत टाकणारा द मॅन हू न्यू इन्फिनिटी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग साकारण्यात आले होते. 1976 मध्ये ट्रिनिटी कॉलेजच्या पुस्तकालयात एक जुनं रजिस्टर मिळालं होते, ज्यामध्ये अनेक प्रमेय आणि सूत्र लिहिण्यात आली आहेत. या प्रमेयांना अद्याप कोणीही सोडवू शकलं नाही. हे रजिस्टर रामानुजन नोटबुक या नावानेही ओळखले आहे. धन्यवाद. श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी झाला. घरची स्थिती तशी सामान्य. वडील कापड दुकानी कारकून. बालपणापासूनच स्त्रीची गणिती बुद्धिमत्ता साऱ्यांना दिसू लागली. 4000 सूत्रांची मांडणी. केवळ 32 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या अतिशय नम्र आणि निगर्दी वृत्तीच्या रामानुजन यांचे काम प्रामुख्याने अंकशास्त्र, थिटा फंक्शन आणि अनंत मालिका या क्षेत्रात आहे. त्यांनी मांडलेल्या जवळपास 4000 सूत्रांपैकी 2/3 अगदी नवीन आहेत व काही तुरळक वगळता सगळी बरोबर आहे. अगदी साध्या सूत्रापासून ते अतिशय जटिल अशी ती आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर 2012 हे ट्युरिंग वर्ष म्हणून साजरे होत आहे. ॲलन ट्युरिंग हे इंग्लंडमधील मूळचे गणितज्ञ, पण संगणक क्षेत्रात त्यांनी केलेले पायाभूत काम आजही मार्गदर्शक ठरते. पाटीवर सोडवायची गणिते. त्या काळी कागदाची किंमत जास्त असल्यानं रामानुजन पाटीवर गणित सोडवायचे. काही काळानंतर त्यांनी वहीवर गणित सोडवण्यास सुरुवात केली. त्यांच्या मृत्यू 51 पानं होती, ज्यात 16 धडे सहज वाचता येतील व समजतील असे होते. मात्र काही मजकूर विस्कळीत अस्पष्ट होता. दुसऱ्या वहीमध्ये 256 पानं होती, त्यातील 21 धडे स्पष्ट होते, तर 100 पानावरील मजकूर समजण्यासारखा नव्हता. तिसऱ्या वहीमध्ये पानं अव्यवस्थित. सांगण्यासाठी पायल खोबरे 10वी E आपल्या समोर येत आहे.
500च्या बंद झाल्या नोटा, जुन्या 1500च्या बंद झाल्या नोटा, खरेदी वजा विक्री बरोबर होईल तोटा. जीवाला जीव देतो तोच खरा मित्र, जीवाला जीव देतो तोच खरा मित्र, गणित सोडवायला माहीत हवीत सूत्र. 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16, 2चा वर्ग 4, 4चा वर्ग 16, गणिताचे उखाणे घ्यायला ग्रुप झाला गोळा. धन्यवाद. यानंतर स्वप्नाच्या माळी 10वी E. मी आणि माझे विद्यार्थी रोज खातो काजू, मी आणि माझे विद्यार्थी रोज खातो काजू, चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. खोप्यात खोपा सुगरणीचा खोपा, खोप्यात खोपा सुगरणीचा खोपा, विक्री वजा खरेदी बरोबर होईल नफा. 10 किलो म्हणजे 1 मन, 10 किलो म्हणजे 1 मन, घनाचे घनफळ म्हणजे बाजूचा घन. 3 पानाचा बेल त्याला येतं बेलकर, 3 पानाचा बेल त्याला येतं बेलकर, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, हे इष्टिकाचे तिचे घनफळ. धन्यवाद. धन्यवाद स्वप्नजा. प्रीती पुराले 9वी क काही उखाणी गणिताबद्दल सांगणार आहे. महादेवाच्या पिंडीवर उभा आहे म्हणजे महादेवाच्या पिंडीवर उभा आहे म्हणजे महादेवाच्या पिंडीवर उभा आहे म्हणजे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. हिमालयातील काश्मीर म्हणजे भूगोलातील स्वर्ग, हिमालयातील काश्मीर म्हणजे भूगोलातील स्वर्ग, चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूंचा वर्ग. देवाची ओटी गोरू खणा नारळाची, देवीची ओटी गोरू खणा नारळाची, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. रविवार नंतर येतो सोमवार, रविवार नंतर येतो सोमवार, प्रत्येक ऋण संख्येचा वर्ग नेहमीच धन होतो. गोड म्हणजे स्वीट, कडू म्हणजे बिटर, गोड म्हणजे स्वीट, कडू म्हणजे बिटर, 1 घन मीटर म्हणजे 1000 लिटर. थँक्यू. धन्यवाद पूर्वा. यानंतर रामानुजन यांच्या जीवनातील काही किस्से आपणास सांगतायत श्री एस माळी सर. गुड मॉर्निंग. इयत्ता 7वीच्या वर्गात शिकत असताना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बघा, इयत्ता 7वीच्या वर्गात शिकत असताना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गणित शिकवणारा अवलिया, ज्याच्या नसानसात गणित भिनलेलं, नसानसात नव्हेच तर रक्ताच्या प्रत्येक थेंबात, केवळ रक्ताच्या प्रत्येक थेंबातच नव्हे तर प्रत्येक पेशीतच नव्हे तर पेशीच्या केंद्रकात ज्याच्या गणित भिनलेलं आहे, गणित आणि केवळ गणित ज्याच्यामध्ये भिनलेला आहे असा अवलिया, ज्याच्याविषयी माझ्यासारख्या सामान्य गणित शिक्षकाला बोलण्याची संधी, ज्या व्यासपीठावर नवीन विचार मंचावर बोलण्याची संधी मिळाली, त्या व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, त्याचबरोबर सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी रामानुजन यांच्याविषयी इतकी माहिती सांगितली आहे की मला काही त्यांनी शिल्लक ठेवलेलं नाही आहे. त्यातून काही जर शिल्लक असेल तर ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, नक्कीच बोर करणार नाही. बघा, हे जे रामानुजन आहेत, रामानुजन ज्यावेळी वर्गात, आता श्रेयसनं पण उदाहरणं सांगितलं, श्रुतिकानं उदाहरणं सांगितलं आणि 2 विद्यार्थिनींनी उदाहरणं सांगितली. तर वर्गात शिकवत असताना शिक्षकांनी मुलांना काय सांगितलं की दिलेल्या संख्येला किंवा एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागले असता भागाकार 1 येतो. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला 3 फळं वाटली, 3 विद्यार्थ्यांना वाटली तर प्रत्येकाच्या वाट्याला 1 येणार. म्हणजे 3 ला 3 न भागले असता भागाकार 1 येतो. पण सरांनी काय सांगितलं सांगत असताना, कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भागले असता भागाकार 1 येतो. त्याच वेळी हे रामानुजन लहान असताना, तुमच्या वयाचे असताना ताडकन उठले आणि म्हणाले, सर मला जरा सांगा, शून्याला जर 0 भागलं, म्हणजे फळे दिली नाहीत आणि कुणालाही वाटले नाहीत तर प्रत्येकाच्या वाट्याला 1 फळ येईल का? म्हणजे शून्याला 0ने जर भागलं तर भागाकार 1 येईल का? असा प्रश्न विचारणारा जो माणूस, असाच प्रश्न विचारणारा जो लहान तुमच्या वयाचा विद्यार्थी, विचार करा, आज तुमच्या मनात हा प्रश्न पण होतो का? सर शिकवत असताना तुम्हाला वाटतं की मी दिलेल्या संख्येला त्याच संख्येने भागले असता भागाकार 1 येतो. तर असा जो थोर रामानुजन हे जेव्हा इंग्लंडला गेले, त्याला प्रोफेसर हाडेने जेव्हा बोलवलं त्यावेळी एक किस्सा घडला होता. तर
ते आजारी पडले होते, त्या ठिकाणी जे काही वातावरण होतं त्यांना सूट झालं नाही वातावरणाचं, त्यामुळे त्यांची परिस्थिती बिघडत चालली. तर ते दवाखान्यात ऍडमिट असताना हॉस्पिटलमध्ये त्यांचे मित्र भेटायला आले. त्यावेळी त्यांच्या मित्राने त्यांना सांगितलं, अरे मी 1729 नंबरची गाडी आणली आहे. कुठल्या नंबरची बघा, 1729 नंबरची. आता तुम्हाला ही जर संख्या ऐकल्यानंतर कुठला प्रश्न पडला, काही संख्या कोणती आहे तुम्हाला काय आठवतंय का? तुमच्यापैकी कोण सांगतंय का 1729 ही संख्या काय आहे नेमकी? तर ठीक आहे, बघा सगळे शांत बसले. आता त्यावेळी त्यांचा जो मित्र आहे, मित्र म्हणजे मार्गदर्शक पण आणि मित्र पण, ते डॉक्टर हार्डी, ते म्हणाले मी जी गाडी आणलेली आहे तिचा नंबर 1729 आहे आणि त्या संख्येला 13 ने पूर्ण भाग जातो. 13 ने पूर्ण भाग जातो आणि 13 ही जी संख्या आहे ती पाश्चात्य राष्ट्रामध्ये अशुभ मानली जाते. आणि त्यांनी रामानुजनना सांगितलं की 13 भाग जाणारी संख्या आहे, त्यामुळे माझ्या गाडीचा नंबर अशुभ आहे, त्यामुळे मी थोडा विचलित आहे. त्यावेळी रामानुजन हे अतिशय वाईट परिस्थितीत असताना, मृत्यूशय्येवर असताना, आजारी असताना त्यांनी ह्या संख्येचं वेगळं वैशिष्ट्य मला त्या हार्डींना समजावून सांगितलं की बघा 1729 मध्ये 12चा घन आणि 1चा घन यांची बेरीज आहे. तर 12चा घन किती येतो कोण सांगू शकता का तुमच्यापैकी? बघायला आले एकमेकांच्या. तर 1728 12चा घन येतो आणि 1चा घन 1 येतो. या दोन्हीची बेरीज 1729 आहे. त्याचबरोबर 10चा घन 1000 येतो आणि 9चा घन 729 येतो. ह्या दोन्हीची बेरीज सुद्धा किती येते? 1729. असं जे संख्यांमधलं जे वैशिष्ट्य आहे ते रामानुजन आहेत ना, काही क्षणाचा विलंबही न लावता पटकन सांगायचे असा हा अवलिया. विद्यार्थी मित्रांनो, वर्गात जर सांगितलं की सांगा बघूया 41चा वर्ग किती, काही विद्यार्थ्यांना मी शिकवलेलं आहे, पटकन सांगता येतो का? 1681 आहे. 1681 असं तुम्हाला मी पटकन असे नंबर सांगू शकतो. तसं तुम्हीही रामानुजन यांनी त्याची परिस्थिती नसताना ज्या परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं त्याच्याही पेक्षा कितीतरी पटीने चांगली परिस्थिती तुमची आहे, तर तुम्ही त्यांचा आदर्श घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरं म्हणजे काय, तर रामानुजन हे पाठीवर गणित सोडवायच्या काही विद्यार्थ्यांनी सांगितलं, पुन्हा ते कागदावर सोडवायला लागले. कागद महाग असल्यामुळे ते कागद घेऊ शकत नव्हते, तर त्यावेळी ते काय करायचे, खाऊसाठी आणलेला जो कागद आहे त्या कागदाचा वापर ते गणित सोडवण्यासाठी करायचे. आणि त्या एकाच कागदावरती एकदा निळ्या पेनने ते गणित सोडवायचे आणि तोच कागद उलट करायचा आणि त्याच कागदावर ते लाल शाईच्या पेननं गणित सोडवायचे. आपण बघा, थोडा कागद काय झालं की लगेच गोळा करायचा आणि लगेच आपल्याकडे जे डस्टबिन असतं त्याचाही वापर आपण करत नाही. ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी गणितामधून आपण शिकत असतो त्या गणितामधून शिकल्या पाहिजेत, लक्षात ठेवा. त्याचबरोबर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये गणिताला किती महत्व आहे बघा. साधी ही जी झाडं तुमच्या समोर दिसत आहेत त्या झाडावरती ज्या काही हिरव्या रंगाच्या छटा दिसत आहेत त्या एकच छटा नाहीये, त्या ठिकाणी 750 छटा आहेत. ते गणिताच्या माध्यमातून आपल्याला सिद्ध करता येतं. तुम्ही बऱ्याच पानांचे जर आकार बघितले तर आकार त्याच्यातून तुम्हाला बरेच भौमितिक आकार बघायला मिळतात. त्याचबरोबर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अगदी सेकंदाचा जर विचार करायचा म्हटलं तर मी बऱ्याच वेळेला वर्गामध्ये उदाहरण देत असतो. मित्रांनो, एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात? लगेच उत्तर झालं. मग एका तासामध्ये किती सेकंद झाले? पटकन सांगायचं सांगितलंय कुठेतरी. किती असतात? 3600. अरे मग 24 तासात किती असतात? थांबले बघा, पटकन सांगायचं. त्यावेळी तुमच्या मनामध्ये 3600 ला 24 न गुणण्याचा जो काय गुणाकाराच्या ज्या पायऱ्या आहेत त्या मनामध्ये आल्या पाहिजेत. म्हणजे तुम्हाला 36 ला 24 न गुणाकार 24 ने गुणल्यानंतर 86,400 सेकंद येतात. आणि ते 86,400 सेकंद आपल्याला हा जो निसर्ग आहे तो दररोज प्रदान करत असतो. आणि त्या प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक सेकंदाचा वापर आपल्याला करायला पाहिजे आणि तो आपण केला पाहिजे. आणि आपण गणित शिकणारे विद्यार्थी आहोत, आपण त्या प्रत्येक क्षणाचा विचार केला पाहिजे. आणि ही जी काही गणित करण्याची जी काही पद्धती आहे, जी संख्या मालिका आहे, श्रेणीबद्ध गणित आहे, त्रिकोणमिती आहे, या सगळ्यांचा अभ्यास रामानुजन यांनी आपल्या समोर, आता मीडिया आहे, तुमच्या हातात गॅजेट आहे मोबाईल सारखं, हे नसताना त्यांनी केवळ कागदावर आणि पाठीवर गणित सोडवून केलेलं होतं. आणि अशा या थोर गणित तज्ञाचा
थोर महान भारतीय गणित तज्ञाचा आपल्याला नक्कीच पुरस्कार करायला पाहिजे. आपण त्यांचे विचारच नाही तर त्यांनी जे काही गणित आपल्यासमोर मांडून ठेवलेलं आहे ते आपल्याला गणित चांगल्या पद्धतीने सोडवायचं, गणित आपल्याला चांगल्या पद्धतीने शिकायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपली जी शाळा आहे या आपल्या शाळेतून सुद्धा बरेच विद्यार्थी जे आहेत त्यांनी गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवून आपल्या प्रशालेचं नाव उज्ज्वल केलेलं आहे आणि आपल्या प्रशालेच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखलेली आहे. आणि तुमच्यामधूनही काही रामानुजन तयार व्हावेत असं मला वाटतं. म्हणून तुम्ही सुद्धा आपल्या जवळ आपल्याला निसर्गाने जे काही दिलेले आहेत 86,400 सेकंद, त्या प्रत्येक सेकंदाचा आपण उपयोग पुरेपूर करावा असं मला वाटतं. आणि हीच आदरांजली या महान व्यक्तीला, या महान गणित तज्ञाला आपल्याकडून अर्पण झाले असं मी समजेल. आणि तुम्ही सुद्धा आता स्वातंत्र्याचा जो अमृत महोत्सव सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून गणित उत्सव आपण साजरा करतोय, त्यातलाच हा एक भाग होता. याच माध्यमातून आपल्याला रांगोळी स्पर्धाही घ्यायच्या, त्याचबरोबर निबंध स्पर्धाही घ्यायच्या. वेळोवेळी तुम्हाला त्याच्या सूचना दिल्या जातील आणि तुम्ही विद्यार्थ्यांनी त्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि हा जो गणित उत्सव आहे तो मोठ्या आनंदाने साजरा करावा. एका व्यक्तीचा जो वाढदिवस आपण कोणत्या पद्धतीने साजरा करतो बघा, आणि त्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे. आपण ज्ञानार्जन करून आपण या महान व्यक्तीचा जो वाढदिवस आहे किंवा जन्मदिवस आहे आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो. आणि संयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो आणि या महान गणित तज्ञाला विनम्र अभिवादन करतो. आणि तुम्ही माझं जे काही मोडकं तोडके 4 शब्द आहेत ते ऐकून घेतलेत त्याबद्दल तुमचंही गोड कौतुक करतो. धन्यवाद. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद माळी सर, छान माहिती सांगितली आपण. यानंतर गणित पोयम घेऊन येत आहे सायली माळी, 8वी. नमस्कार बालमित्रांनो, उद्या 22 डिसेंबर आहे. राष्ट्रीय गणित दिवसाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. राष्ट्रीय गणित दिवसाच्या निमित्ताने आपल्या प्रशालेत गणितोत्सव साजरा होत आहे. आपल्या प्रशालेत या निमित्त विविध उपक्रम साजरे केले जातात. यापैकी आज मी तुमच्या पुढे मॅथ्स पोयम सादर करीत आहे. 1 2 3 4 मॅथ्स सब्जेक्ट बाबा फारच बोर्ड. ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लाय अँड डिव्हिजन यात तर असतात नुसतेच ऑपरेशन्स. फॉर्म्युलेज अँड सिम्बॉल्स ची यात नुसती गर्दी. म्हणूनच आम्हाला वाटते या सब्जेक्टची फार भीती. नंबर्स, डिजिट्स, अल्जेब्रिक्स अँड जॉमेट्री कळत नाही यांची काय आहे केमिस्ट्री. मॅथ्सचे टीचर असतात फारच स्ट्रिक्ट. म्हणूनच त्यांना मिळत नाही स्टुडंट कडून एकही लाईक. बट 1 2 का 4 अँड 4 2 का 1 करता करता मॅथ्स झाले स्पेशल वन. We realize that maths is in every place. It don't have a realistic face. Although maths teacher you are very strict, पण आम्ही विद्यार्थी आलोच तुम्हाला करतो सॅल्यूट. कारण मॅथ्सचे महत्त्व आम्ही आहे जाणले. हे सारे फक्त तुमच्यामुळे झाले. हे सारे फक्त तुमच्यामुळे झाले. धन्यवाद. आपल्या प्रशालेमध्ये साजरा करण्यात येतोय. आपल्या प्रशालेतील गणित विषयाचे अध्यापक व अध्यापिका यांना पुन्हा एकदा राष्ट्रीय गणित दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या प्रशालेतील सर्व गणित विषय शिक्षक यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करावा असे मी मुख्याध्यापक श्री सावंत सर यांना विनंती करतो. सुरुवातीला सावंत सर हेही गणित शिक्षकच आहेत. त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार कुलकर्णी मॅडम यांनी करावा अशी विनंती करतो. यानंतर प्राथमिक विभागाचे गणित शिक्षक श्री बेबी नांगरे सर. श्री एस माळी सर. श्री एस एन पाटील सर. सौ
एस बामणे मॅडम, नाही जास्त श्री ए गुडमणी सर, पी पाटील मॅडम, PS पाटील सर, असले जात सौ SA तारळेकर मॅडम, श्री JV खोबरे सर, श्री SS माळी सर, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. श्री BEd कॉलेजमधील लकीची टाळी नाही, लक्षात घ्या. लकी विद्या मंदिराची टाळी ही नाही, त्या पद्धतीने वाजवा जोरात. वर्षा शिंदे, मयूरी फुलारे, प्राजक्ता कदम, आरती रसा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी. आपल्या शाळेची टाळी वाजली पाहिजे जोरात. धन्यवाद. श्री S माळी सर, PS माळी सरांसाठी टाळ्या. यानंतर खोबरे सर, सरांसाठी लकीच्या टाळ्या झाल्या पाहिजे जोरात. छान. कसा म्हणजे कार्यक्रम आपण घेतोय. विद्यार्थी मित्र हो, हा जो कार्यक्रम झालाय की नाही आता, यामध्ये सिंहाचा वाटा आहे. तो आपले शिपाई मामा कर्मचारी यांनी खूपच मोठं सहकार्य, मनापासून त्यांना मी धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. बॉक्स लंगडी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, बॉक्स लंगडी असोसिएशन ऑफ पुणे जिल्हा संयोजक, राज्यस्तरीय अजिंक्यपद बॉक्स लंगडी निवड चाचणी स्पर्धा दौंड या ठिकाणी झाली आणि आपल्या शाळेनं महाराष्ट्रामध्ये यानंतर आपला सामनावीर फल्ले याचं लकी स्टाईलनं टाळ्या वाजून स्वागत करायचं, अभिनंदन करायचं. रामानुजन सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे, म्हणून मी 2 मिनिटं संयोजकांच्याकडून मागून घेतली की गणिताच्या बद्दल बोलणं गरजेचं आहे. सर्व विद्यार्थिनींचं लक्ष आहे की नाही कुणास ठाऊक. अजून काही जण तुमच्या पुढे आता बऱ्याच गणित शिक्षकांचा आणि शिक्षिकेंचा सत्कार करण्यात आला. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की गणिताचा शिक्षक म्हटलं की त्याच्याकडं जो गुण असतो तो म्हणजे प्रामाणिकपणा, खरेपणा, स्वच्छपणा, नीटनेटकेपणा. तर हे गुण ज्या शिक्षकांच्या अंगी असतात तो ओळखायचं की नेमका गणिताचाच शिक्षक आहे. कारण का त्यांचं हस्ताक्षर चांगलं असतं, वेळेचं महत्व त्यांना असतं आणि या गोष्टी ज्या शिक्षकाच्या अंगी असतात तो शिक्षक गणिताचा शिक्षक असतो. का गणित हा विषयच असा आहे की त्याच्यात प्रामाणिकपणा आहे.
माहिती आहे का? 2 गुणिले 3 म्हटलं की किती येणार? हा, हे कुठेही गेला तर तेच असणार आहे. लक्षात आलं का? कोणत्याही देशात गेला, कोणत्याही राज्यात गेला, कोणत्याही खेड्यात गेला तर ते कोणी बदलू शकत नाही. पण तुम्हाला एखादा निबंध लिहायला सांगितला, माझी शाळा, माझं गाव, माझा देश, माझा भारत, तर तुम्ही निबंधामध्ये वेगवेगळ्या ओळी टाकत असता. कॉलेज जीवनामध्ये लिहिलेला निबंध, माध्यमिक विभागामध्ये लिहिलेला निबंध, प्राथमिक विभागामध्ये लिहिलेला निबंध हा वेगवेगळा येतो माझ्या शाळेबद्दलचा. पण गणितामध्ये जी काही क्रिया तुम्ही करता त्या गणिताच्या क्रियेला खोटेपणा चालत नाही. जे काही खरं असेल त्यालाच ती मार्क मिळतात. त्यामुळे ज्याला गणित आवडायला लागतं त्याला त्याची मजा समजते, गणिताबद्दलचं प्रेम जागृत होतं. म्हणून हा विषय प्रामाणिकपणाचा विषय आहे, प्रामाणिकपणाबद्दल मिळणाऱ्या मार्काचा विषय आहे. आणि आपल्याला या गणिताची आवड लागावी म्हणून आपण आपल्या या प्राथमिक विभागामध्ये किंवा माध्यमिक विभागामध्ये असे गणिताचे उपयोग करत असतो किंवा गणिताच्या कल्पना राबवत असतो. एकदा का त्याची आवड निर्माण झाली तर मात्र गणितासारखा दुसरा कोणताही विषय आपल्याला आवडत नाही. म्हणजे हे अनुभवाचे बोल आहेत. त्याच्यात गणित शिक्षकांना तुम्ही विचारलं, तुम्हाला शिकवणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला जर विचारलं तर गणिताबद्दलची आवड निर्माण झाली ना, त्याला मग मराठी, इतिहास, इंग्रजी कुठलेच विषय आवडत नाहीत. तोच विषय त्याचा चांगला विषय होतो. तर सगळेच विषय चांगले असले पाहिजेत, पण गणिताबद्दलचं जे गैरसमज आहेत ते गैरसमज दूर होण्यासाठी मला बोलणं गरजेचं होतं, म्हणून मी या ठिकाणी बोलत होतो. तर गणित हा अवघड विषय, तुमच्या मनामध्ये जी कल्पना आहे ती दूर करा. गणितासारखा सोपा आणि प्रामाणिक विषय कोणताही नाही. त्यामुळं जास्तीत जास्त जो त्याचं प्रॅक्टिस करेल त्याला प्रामाणिकपणानं जास्तीत जास्त मार्क देणारा विषय म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. तर पुनश्च एकदा या गणित दिनाबद्दल सर्व गणित अध्यापकांना आणि तुम्हा सर्व गणित शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मी गणित दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. फार छान आणि मोलाचं मार्गदर्शन आपण विद्यार्थ्यांना केलेलं आहे. या राष्ट्रीय गणित दिनाच्या कार्यक्रमानिमित्त ज्या विद्यार्थ्यांनी आपले मौलिक विचार तुमच्यासमोर मांडले त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सत्कार करावा असं मी मुख्याध्यापक सरांना विनंती करतो. सुरुवातीला श्रेयस गजानन पाटील, श्रुतिका बाजीराव पाटील, अश्विनी बजरंग नलवडे, पूनम साबळे, पूर्वा रमेश सूर्यवंशी, पायल खोबरे, स्वप्नजा माळी, प्रीती पुदाले, सायली माळी, एस माळी सर, देऊन त्यांचा सत्कार करावा असं मी विनंती करतो. अभिनंदनाच्या टाळ्या होऊ द्या जोरात. थँक्यू सर. आभाराचे काम श्री एस एच माळी सर करतात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 22 डिसेंबरच्या निमित्तानं राष्ट्रीय गणित दिन या निमित्तानं आपण सर्वजण इथं बराच वेळ उपस्थित आहात. आपल्या प्रयोगशाळेमध्ये गणितोत्सव जो साजरा होतोय
यामध्ये विविध उपक्रम तुमच्यासाठी आयोजित केलेले आहेत. विद्यार्थ्यांनी शांतता राखायची आहे. उपक्रमांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यायचा आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या प्रयोगशाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल त्या सर्वांचे आभार आहे. त्यानंतर या कार्यक्रमानिमित्त ज्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली त्याबद्दल त्या सर्व विद्यार्थ्यांचे आभार. तसेच प्राथमिक विभागातील AS माळे सर यांनी आपले विचार मांडले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आहोत. तुम्ही सर्व विद्यार्थिनी या कार्यक्रमासाठी बराच वेळ उपस्थित राहिला. त्याचबरोबर कार्यक्रमासाठीचे सूत्रसंचालक VB नांगरे सर यांनी पार पाडले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. तुमचे सर्वांचे गोड कौतुक. यानंतर जे काही सूचना तुम्हाला मिळणार आहे